हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे आमचा निरोप समारंभ म्हणजे स्टँडअप. त्यासाठीच मी कॉलेजला गेले होते. पण मी घरून काय तयार होऊन गेले नव्हते निरोप समारंभासाठी. मी कॉलेजमध्येच तयार होणार होते. तर तुम्हाला थोड्या वेळात बघायलाच भेटेल मी कशी तयार होते. बघा मी अशी तयार झालेली मस्तपैकी साडी-बिडी घातलेली. कारण आमचं ठरलं होतं सगळ्यांचं की साडीच नेसायची आणि आज दोन माझ्या मैत्रिणीतनं यांनी मला तयार केलं होतं. कारण त्यांचा आज काही स्टँडअप नव्हता. आमचा फक्त मराठी विभागाचा होता त्याच्यामुळं. आणि मग मी वर्गामध्ये गेले. वर्गामध्ये गेल्यानंतर आहे ना, सावित्रीबाई फुलेंच्या आहे ना प्रतिमेपूजनपासून सुरुवात झाली कार्यक्रमाची. मग त्यानंतर सगळ्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केले. मी सुद्धा माझं मनोगत व्यक्त केले. म्हणजे 3 वर्षाचे आपले अनुभव, कसं वाटलं कॉलेजला, कसं नाही वाटलं, हे सगळं सांगायचं होतं. खरंच खूप आठवणी आहेत. पुढच्या वर्षी कदाचित मी त्याच कॉलेजला ॲडमिशन घेईल, पण या मेमरीज याच आहेत. आणि ही बघा माझी मैत्रिणीसुद्धा कशी नटून आली आहे मस्तपैकी. मग त्याच्यानंतर शिक्षकांनी पण आपापलं मनोगत व्यक्त केले. आम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. आणि त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर आहे ना, आमच्या सगळ्यांसाठी वडापाव ठेवला होता आणि चिप्स ठेवले होते. आम्ही सगळ्यांनी ते खाल्लं, खूप एन्जॉय केलं, फोटोज काढले मस्त मस्त. आणि मग आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर मग संध्याकाळी आम्ही निघालेलो भिगवणला जाण्यासाठी, कारण आमच्या तक्रारवाडीचा उरूस होता. त्याच्यासाठी आम्ही भिगवणला जाणार होतो 3-4 दिवसांसाठी. मग आम्ही तिथे भिगवणमध्ये पोहोचलो. पोहोचल्यानंतर यात्रेच्या पहिल्या दिवशी आहे ना, महाप्रसाद असतो देवळामध्ये, त्याच्यासाठी आम्हाला जायचं होतं जेवण करायला. मग मी आणि आजी निघालेलो आणि रस्त्यातच मला ही मामाची आणि मावशीची मुलगी भेटली. मग आम्ही सगळे सोबतच गेलो महाप्रसाद करण्यासाठी देवळामध्ये. आणि यात्रा असल्यामुळे ना, हे बघा कसं मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं. खूप छान डेकोरेशन केलं होतं. सगळं मंदिर खूप छान सजवलेलं. आणि हे बघा जेवण करण्यासाठी किती गर्दी होती, खूप भयंकर गर्दी होती. तसं बस आम्ही जेवण केलं आणि घरी आलो. आणि संध्याकाळी येणार रात्री असा संदल निघतो बघा देवाचा, त्याचं आम्ही दर्शन घेतलं. असा होता आजचा दिवस.